जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याची याचिका। चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मालेगावातील महिला आक्रमक, मालेगाव न्यायालय परिसरात महिलांचं आंदोलन, आरोपीला न्यायालयात हजर करणार। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपाचं नवं समीकरण, महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती, युवकांच्या मतांची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी। शिवसेनेतील पक्षप्रवेश थांबवा, विनाकारण वाद नकोत, एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना, अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदे यांची भूमिका। चांगला शिक्षक असता तर लाचारी केली नसती, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। भाजपाला मलिकांच्या पक्षाचा पाठिंबा कसा चालतो, मलिकांना देशद्रोही म्हणणं भाजपाचं ढोंग, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा घणाघात। चिखलदराच्या नगरसेवकपदी फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध, मुख्यमंत्र्यांनी पदाचा गैरवापर केला, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचे आरोप। न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल काकडेला राष्ट्रवादीकडून उमेदवारी, विशालनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला होता प्रयत्न। सामंत खूप चलाखीनं वागतात, एकाच वेळेस अनेक ठिकाणी संबंध जपतात, भास्कर जाधवांकडून उदय सामंतांचं कौतुक। पुण्यातील मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाचे अपडेट, शीतल तेजवानीची चौकशी संपली, पुणे पोलिसांकडून 4.5 तास चौकशी। ताम्हाणी घाटामध्ये भीषण अपघात, थार गाडी 500 फूट दरीत कोसळली, अपघातात 4घांचा मृत्यू। पोलीस दारात अमित ठाकरे घराबाहेर, पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा अमित ठाकरेंवर गुन्हा, नोटीस घ्यायला अमित ठाकरे पोलीस स्थानकात जाणार। तपोवनामध्ये वृक्षप्रेमींचं आंदोलन राजकीय हेतूनं, मनपाच्या जागेतील झाडांची छाटणी नित्याचीच, महंत सुधीरदास यांच्याकडून आंदोलकांना चपराक। शिवसेनेनं नाराज होण्याचं कारण नाही, कार्यकर्ते फोडाफोडीची सुरुवात, भोंडेकरांकडून शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर फुकेंची प्रतिक्रिया। निलेश राणेंचं युतीनं होण्यासंदर्भात भाजपावर आरोप, सिंधुदुर्गात युतीनं होण्यास भाजपा जबाबदार। शरद पवार गटाची संदीप नाईकांना खुली ऑफर, उमेदवार उभे करण्यास पुढाकार घेतल्यास स्वागत करू, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं चर्चा। ख्रिस्ती मिशनऱ्यांचा माहीम चौपाटीवर धर्मप्रचार, माहीमच्या स्थानिकांनी केला जोरदार विरोध। मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर धर्मांतरणाचा प्रकार, प्लॅटफॉर्मवरच धर्मांतरण करत असल्याचं उघड। कल्याण ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद जीवावर, मराठी असूनही हिंदीत बोलल्यानं मारहाण, तणावातून विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याचा आरोप। सांगलीच्या शौर्य पाटीलनं आत्महत्येपूर्वी लिहिली भावनिक चिठ्ठी, मला माफ करा पण मला शाळेत खूप त्रास दिल्यानं मी हे पाऊल उचलतोय, चिठ्ठीत उल्लेख। गोंदियामध्ये नवजात बाळाला आईनंच दिलं वैनगंगा नदीमध्ये फेकून, खोट्या अपहरणाची केली होती तक्रार, अवघ्या 24 तासात प्रकरणाचं सत्य उघडकीस। मुलुंडमधील प्रस्तावित कबूतरखान्याविरोधात याचिका, परिसरातील नागरिकांना आणि फ्लेमिंगो पक्ष्यांना कबुतरांमुळे धोका, न्यायालयात याचिकेतून भीती व्यक्त। बिबट्या फिरत होता, शेतकरी फोटो काढत होते, वन अधिकारी मात्र सुशेगाद, बिबट्याला तत्काळ जेरबंद करा, शेतकऱ्यांची मागणी। 10व्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी, सम्राट चौधरी बिहारचे उपमुख्यमंत्री, विजय कुमार सिन्हा बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री। न्यायपालिकेची विधिपालिकेसमोर शरणागती, विधेयक रोखण्याच्या कालावधीवर न्यायालयाचे निर्बंध नाहीत, राज्यपाल आणि राष्ट्रपतींचे अधिकार अबाधित।